राम राम शेतकरी मित्रांनो, देशातील श्रीमंत शेतकऱ्यांना RBI कडून इशारा देण्यात आला आहे। त्यामध्ये कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यावर आयकर लादण्याचा विचार सरकार करत आहे। याबाबत PTIला MPC सदस्य असीमा गोयल यांनी माहिती दिली आहे। गोयल या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या सदस्य आहेत। काही महिन्यातच देशात लोकसभेच्या निवडणुकाची बिगुल वाजणार आहे। त्याआधी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात मांडले जाण्याची शक्यता आहे, तर देशातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामध्ये मोठ्या घोषणाचा समावेश असू शकतो, मात्र याच दरम्यान देशातील मोठे आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आयकराच्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 18 लाखापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना या कक्षेत घेतले जाणार आहे। तसेच देशातील श्रीमंत शेतकऱ्यांची टक्केवारी काढल्यास ती जवळपास 3% जाते, तर NSSOने केलेल्या 2023 मधील सर्वेक्षणानुसार देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न हे 6,426 रुपये होते। त्यामुळे अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांना आयकराच्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत आहे। गोयल यांनी म्हटले आहे की गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवून त्यांची काळजी सरकार घेत आहे, पण आता सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावण्याचा विचार करत आहे। हे फक्त कर आकारणी रचनेत पारदर्शकता आणण्यासाठी केले जात आहे। भारतातील कृषी उत्पन्नावर कर प्रणाली आणि शेतकरी यांच्या प्रश्नावर गोयल यांनी उत्तर देताना सांगितले की शेतकऱ्यांना अशी मदत हे नकारात्मक आयकरासारखे आहे। तसेच कमी कर दर आणि किमान सूट देऊन श्रीमंत शेतकऱ्यासाठी सकारात्मक लागू केला जाऊ शकतो, अशी शक्यता ही वर्तवली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।